परप्रांतीयांना मराठीचे धडे देण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचा मराठी की पाठशाला उपक्रम। कांदिवलीमधील कार्यक्रमात आदित्य ठाकरेही उपस्थित। मुंबई पालिकेवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये जुंपली। आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका, ठाकरेंचा निर्धार, तर पालिकेवर महायुतीचाच झेंडा, शिंदेंचा पलटवार। काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। बारामतीमध्ये अजित पवारांची टोलेबाजी, दादांच्या वक्तव्यावरून सभेत एकच हशा। महायुतीमध्ये धुसफूस नाही, खुशखुश आहे, विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर। आम्ही रडणारे नाही, लढणारे, शिंदेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये अर्धा तास खलबत। सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीमुळे चर्चांना उधाण, तर शहांची सदिच्छा भेट घेतल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली। महायुतीमधील तक्रारीच्या चर्चांवरून खासदार कोल्हेंचा शिंदेंना टोला। मुंबईतील टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत पालिकेचा मोठा निर्णय। विहिरी, पाण्याचे टँकर अधिगृहीत करणार, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश। लाडक्या बहिणी, जरी ती बहीण काँग्रेसची होती तरी ती 1500 कडे पाहून बरोबर तिने आमचे बटन दाबलं। विधानसभेला माझ्या विरोधात हवा होती, माझं देखील काही खरं नव्हतं। जळगावातील सभेत मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा जेलमध्ये आत्महत्या। 3.5 महिन्यांपासून होता तळोजा जेलमध्ये। राज्यात अनेक भागामध्ये आजही अवकाळी पाऊस। जळगावच्या रावेरमध्ये जोरदार गारपीट, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। आणि येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू। उत्सवातील चुनखडी वेचण्याच्या मुख्य कार्यक्रम चुन्याच्या रानात पडला पार, तर कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल। थोडासा आता उल्लेख केला सुरुवातीला, तुम्ही शिवसेनेत होता, तुम्ही तालुका अध्यक्ष पण झाला होता शिवसेनेचे, म्हणजे मला 2 डाव शिवसेनेनं काढलं। काय शिवसेनेमध्ये गेला होता, काय कारण होतं? बाळासाहेबांबद्दल तुम्हाला तेव्हा ते रिडल्स इन हिंदुइझमचं काही सुरू होतं ना, ते एका पुस्तकाबद्दल वाद होता। आणि मी तेव्हा सायकलनं जायचं कॉलेजमध्ये, नाही तर घोडं घेऊन जायचं। माझ्याकडे घोडं होतं, सगळेजण मोटरसायकलनं यायचे आणि मी घोडं घेऊन जायचं। ते प्राचार्य म्हणे घोडं घेऊन यायचं नाही, म्हटलं काहून? कॉलेजला जायचं तुम्ही घोडं घेऊन आणि घोडं घेऊन गेलं का ते प्राचार्य आलं एक दिवस, ते म्हणे तुम्ही घोडं घेऊन येऊ शकत नाही। म्हटलं का बरं? ते नोकरीचे पोरं आहे, ते गाडी घेऊन येतं, माझा बाप शेतकरी आहे, घोडं घेऊन काहून नाही येणार आहे, काय बंधन घालणार आहे तुम्ही? मग ते काय खूप वाद मग त्याच्यात। आणि मग सायकलनं मग दूध आणायचं ना मी गावातून तालुक्यावर, तर दुधाच्या डबक्या वगैरे दूध विकायचं पहिले सगळं दिवसभर सकाळी, आणि मग कॉलेज जायचं। त्यातलं दूध उरलं का मस्त आम्ही दूध प्यायचं बढियापैकी कॅन्टीनवर। असं संघटन झालंय शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांची, असा एक माझा भ्रम होता। आणि मी गेलो होते तिथे, मग तिथे आम्ही आमचं संघटन बनलं आणि मी खूप माझ्या मागं पोरं म्हणजे माझ्यासोबत राहायचे। आणि काही असलं शिवसेनेचं मला सांगायचं तालुक्यावरून, अरे बच्चू इकडे आहे बरं, आपल्याला आंदोलन करायचं आहे। त्यांच्याजवळ नाही राहायचे, माझ्याजवळ राहायचे पोरं। हे असं करता करता मी कॉलेजमधून येऊन आलो होतो असं। आणि एक जिल्हा परिषदचा रेस्ट हाऊस आहे, हा भारत गणेशपुरे आहे ना, ते तो होता तेव्हा। बरं, हो, तो तिथंच होता, भारत गणेश हवा येऊ द्या म्हटले। चला होऊ द्या। तर तो शिवसेनेचाच होता, भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख होता। अरे बापरे। तर आम्ही गेलो तिथे भारत गणेशपुरे वगैरे। आम्ही म्हटलं, माझा एक मित्र होता, अरे यार इथं चल ना, इथं बिस्किट चहा मस्त भेटते, हे मीटिंग आहे काहीतरी, आपण जाऊ। आम्ही गेलो तिथं, तर तिथं 2 गटात वाद सुरू होते शिवसेनेचे, ते कोण तालुक्यावरून करायचं। ते दोनही गट खूप भांडत होते। तितक्यात हा भारत गणेशपुरे होता आणि एक बाळासाहेब देशमुख होता। अरे म्हणे हे बच्चू कडुलेकर म्हणे,
हा चांगला माणूस आहे, पोरगा आहे म्हणे. अरे म्हटलं मला गेले काही व्हायचं नाही, मी काही होणार नाही ते तालुका प्रमुख वगैरे. आणि त्याने जबरदस्ती लगेच दुसऱ्या दिवशी न्यूज, बच्चू कडू भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख. अरे म्हटलं मेलो आपण आता. आणि गेलो तर मग काय झालंय, ते प्राचार्य होते ना गोशीटोंपे महाविद्यालयाचे, त्यांनी मला बोलावून घेतलं. अरे तू तर विद्यार्थ्याचा प्रमुख झाला. मग मला करंट लागला. म्हणलं इसमें जान है, कुछ ना कुछ दम है जरूर इसमें. आणि मला वाटलं ये इस पे आपण काम करेंगे. राजकारणाचा पहिला किडा तिथं चावला. तिथं चावला, बरोबर आहे. कार अपघाती म्हणजे मला काही ध्यानीवानी नाही किंवा आम्ही असं शिफारस न, पण मला त्या प्राचार्यानं बोलावल्यामुळं मला असं वाटलं का इसमें दम आहे. आमची खूप मोठी गँग होती, म्हणजे खूप आमच्याजवळच होतं तेव्हा. त्याने सांगितलं ते बच्चू कडू कोण आहे. आम्हाला बोलावलं, आम्ही गेलो तिथं. म्हटलं बा असं झालं. मग त्या तालुका प्रमुखाला बोलावलं. राज ठाकरेंनी बोलवलं. हा तिथे ते एका हॉटेलवर आले होते, थांबले होते, काही दौराच होता. तेव्हा ते मधुसूदन कुलते वगैरे होते तालुका प्रमुख. तो मग काय सांगत जाय म्हणे, यानं सगळे शिवसैनिक याच्याजवळ घेतले आहे म्हणे, माझ्याजवळ एकही शिवसैनिक ठेवला नाही म्हणे. मग त्यांनी लगेच म्हटलं याला काढून टाक म्हणे, याला कर तालुका. म्हणजे राज ठाकरेंची तुमची पहिली भेट होती. हा पहिली भेट. पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी तुम्हाला gift दिलं. मग मी तालुका प्रमुख झालो. आणि मग त्यांचा एक मोठं आंदोलन होतं राज ठाकरेंनी घेतलेलं त्या नागपूरला. त्याच्यात माझ्या विदर्भातून सगळ्यात जास्त आमचे विद्यार्थी नेले होते. पण हे राज ठाकरेंना तुम्ही कधी सांगितलंय नंतर? नाही, नंतर काही, आता ही पहिली वेळ बोललो मी असं. तुम्ही पहिल्यांदा बोललो. क्या बात आहे. तुम्ही प्रहार तुमचा पक्ष काढला. हे प्रहार जे नाव आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. त्याची एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. प्रहारच का? नाही, नाना पाटेकर माझा आवडते हे होते. ते त्यांचे रोल जे डॅशिंग बोलण्याचा जो हे होता ना, त्यांच्या बाकी अभिनयापेक्षा जे बोलण्यावर चेहऱ्यावरचे जे हावभाव होते, डायलॉग, ते मी बिलकुल खुश होऊन जातो. मी खूप पिक्चर पाहायचे, डबल तिबल पाहायचं. ते एक आहे ना क्रांतीवीर मध्ये, येस एक तेरा खून निकाल इसका खून निकाल दोनों का भी क्या बदल अब देखा, मला खूप भावाचं. आणि ते प्रहार मधला एक सीन खूप चांगला आहे. काय होतंय, नाना पाटेकर गुंडाच्या विरोधात लढतं, ते फाईट करतं, ते मिलिटरीवाले असतात, फाईट करतं, पण वरतून लोक गोटे मारतात नाना पाटेकरांना, तू क्यों लढ रहा है हमके हमारे लिए. आणि त्यांना भीती असतं का आज हा लढण, उद्या आपल्या अंगावर आले तर. ते जो लढतं त्याच्याच विरोधात ते नाना पाटेकरचाच विरोध करतं ती वस्ती. आणि ते प्रहार, मग ते मला आवडलं. ते म्हणलं आपण प्रहार ठेवू आपल्या. मग तेव्हा मला पक्षातून काढलं ना, शिवसेनेतून काढलं, बरेच डाव घेतलंय, बरेच डाव. आणि मग मी आता ठरवलं का आता हे झंझटच नको आपल्या मागं, आपला पक्ष, आपली पानटपरी सुरू करून देऊ. आणि मग आम्ही आमचा प्रहार सुरू केला. असंच आम्ही 4-5 जण बसलोय. आणि मी विधानसभा हारलो होतो, बंडखोरी केली होती. त्याच्यानंतर विधानसभेनंतर आपल्याला काहीतरी पाहिजे, बच्चू कडू थोडी पार्टी आहे, आपण काही संघटन तयार करू. मग कोणतं, तर प्रहार, नाना पाटेकर. तर मग ते आम्ही निवडलं. म्हणजे तो जो अँग्री यंग मॅन असायचा, मी सुरुवातीला ओपनिंगला जे म्हणालो, 90च्या सिनेमामध्ये आपली पिढी जी, तो अँग्री यंग मॅन, तुमचं इन्स्पिरेशन जेव्हा बघतो आत्ता, ते इन्स्पिरेशन भगतसिंग, राजगुरू, ते सिनेमातली ती सगळी व्यवस्थेच्या विरोधात लढणारा, हे सगळं. पण बऱ्याचदा हे सगळं सिनेमापुरतं बरं वाटतं, वास्तवात ते खूप विचित्र असतं आणि त्याला वेडेपणा म्हणतात या जगात आजच्या. असं काही नाही आहे. मला तर माझ्यावर तर 350 गुन्हे दाखल आहे. मला वाटत नाही देशात कुठल्या आमदारावर एवढे गुन्हे, आणि सगळे आंदोलनाच्या बरं, आंदोलन, एक काही असा आजूबाजूचा नाही आहे. 350 मध्ये 5 गुन्ह्यात मला सजा सुनावली आहे. कुठं 1 वर्षाची, कुठं 8 महिन्याची, कुठं 2 वर्षाची, 2 महिन्याची, वर्षाची नाही आहे. पण अशा गुन्हे 4-5 त्यात मी अपीलमध्ये गेलो. अपीलमध्ये गेलो नसतं मला जेलात जावं लागलं असतं. आणि आता अजून 50 गुन्ह्याचे अजून माझ्यावर सुरू आहे. म्हणजे ते काय रिझल्ट येईल मला माहीत नाही. पण आम्ही हा विचारच नाही केला कधी. भगतसिंग जर बलिदान करू शकतं तर ते पहिल्यापासून बिलकुल. आम्ही काही झालं ना तर मी एक अधिकाऱ्यांनी एका त्या आमच्या नाशिकमध्ये एका अपंगाला फक्त वाईट बोलला होता, मी तुटून पडलो. म्हटलं हट, होई नाही शकतं. ते काय परवा असेल, तो कधीच आमच्या डोक्यात एकदा ते नाही पटलं ना तर त्याचे परिणाम काय होईल तो तर विचार कधीच येत नाही. फक्त गुस्सा किंवा आता आहे, म्हणजे असं म्हणतात की बच्चू भाऊला राग आला फटकवल्याशिवाय त्याला सोडणार नाही. ही चीड जी आहे. मी स्वतःसाठी कधीच भांडलो नाही. माझ्या स्वतःसाठी मी एखाद्या माझ्या निवडणुकीत मी कधी भांडलो स्वतःसाठी कधीच नाही.
मी जे काही भांडण केलं ना ते दिव्यांग असन, शेतकरी असेल, काटा मारणारी लोक असेल, म्हणजे कापसात काटा मारत होते, आम्ही तिथेच ठोकलं धरून. 1,000 ट्रॅक्टरांचा लिलाव होणार होता. त्या ट्रॅक्टरचं ट्रॅक्टर शेतकरी सगळे हायकोर्टातून हारून आले होते. मी गेलो, मी मोठा दगड घेतला, 200-300 पोलिस होते आणि तिकडे बॉम्ब फोडला दुसऱ्या बाजून आणि मी घुसलो अंदर आणि गोटा घेतला आणि मारलं त्या ट्रॉलीवर. तो आवाज जर धडाड की नाही असा. म्हटलं तुम हर्रास करना तो दूर है, उसको देखेंगे ना तो भी मारूंगा मैं. आणि काढले मी 1000 ट्रॅक्टर.